स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे यांना भाजपने दिली संधी. शिक्षण समिती अध्यक्षपदी राजश्री शिरवडकर. श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपने ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांना, तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी अनुभवी नगरसेविका राजश्री शिरवडकर यांना संधी दिली. आणि यातून नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेच्या चिटणीस विभागाकडे आपले अर्ज सादर केले आणि या दोघांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका बिनविरोध पार पाडल्यानंतर वैधानिक समित्या कोणाकडे जाणार आणि वैधानिक समित्यांवर कोण होणार अध्यक्ष याबाबतची उत्सुकता होती. स्थायी शिक्षण, बेस्ट आणि सुधार या महापालिकेच्या 4 वैधानिक समित्या असून समित्यांसाठी सदस्यांची घोषणा सोमवारी पालिका सभागृहात महापौर रितू तावडे यांनी केली. यापैकी शिक्षण आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारीला होणार आहे मतदान, तर बेस्ट आणि सुधार समितीची निवडणूक 23 फेब्रुवारीला होणार आहे आणि या 4ही समित्यांसाठी बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानुसार सकाळी भाजपकडून स्थायी समितीसाठी प्रभाकर शिंदे, शिक्षण समितीसाठी राजश्री शिरवडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सुधार आणि बेस्ट समिती शिवसेना शिंदे पक्षाला दिल्या जाणार असून त्यांनाही आजच अर्ज सादर करावे लागणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.